चा उत्कृष्ट आणि महत्त्वाचा असा अभंग असून प्रस्तुत अभंगातून जगद्गुरू श्री तुकोबाराय शूरांचं अर्थात संतांचं वर्णन करतात आणि आपल्या सगळ्यांना शूर होण्याकरता उपदेश करतात. विठ्ठल भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही पावनभूमी, ज्या भूमीचं वर्णन करण्याकरता संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी संपूर्ण एक ओवी खर्च घातला. त्रिभुवनैक पवित्र अनादि पंचक्रोशी क्षेत्र, जेथ जगाचे जीवन सूत्र महालया असे. तसं ज्ञानोबाराय फार जपून शब्द वापरतात, पण आपल्या गावाकरता या क्षेत्राचं वर्णन करण्याकरता ज्ञानोबारायांनी संपूर्ण एक ओवी खर्च घातलेली. आणि यानंतर त्या काळातला राजा होता त्याचं वर्णन करण्याकरता एक ओवी खर्च घातली. असं हे ज्ञानोबारायांच्या पदस्पर्शाने सर्व साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली पावनभूमी. आणि या पावनभूमीवर श्री सद्गुरू ब्रह्मलीन नारायणगिरीजी महाराज यांचं पवित्र असलेलं हे दिव्य असलेलं हे मंदिर आणि या मंदिराच्या पवित्र अशा प्रांगणामध्ये सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रम निवासा परिसरातील सर्व भाविक भक्तांच्या सहकार्याने श्री संत गंगागिरीजी महाराज, सद्गुरू जोग महाराज, संत विश्वेश्वर नाथ बाबा, सद्गुरू किसनगिरी बाबा, वैकुंठवासी गुरुवारी बंसी बाबा, एकनाथ स्वामी महाराज, श्रद्धेय गुरुवारी भास्करगिरी महाराज, या सर्वांच्या कृपाशीर्वादाने आणि आपल्या सगळ्यांचं आदरस्थान असणारे आदरणीय परमपूज्य महंत हरिभक्तिपरायण समन्वय महर्षी, खूप सुंदर त्यांना पदवी दिलेली आहे. या ठिकाणी आल्यानंतर हा समन्वय आपल्याला पाहायला मिळतो. महाराजांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने अनेक ठिकाणी जे काही उत्सव सुरू झालेले आहेत, त्यापैकी आपला हा आश्रमातला उत्सव आणि या उत्सवातील आजची ही 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा. महाराजांच्या आज्ञेने, महाराजांच्या प्रेमाने माझ्याकडे या ठिकाणी सेवा आलेली आहे. सेवेकरता या ठिकाणी बरीचशी गुणीजन मंडळी उपस्थित आहेत. सगळ्यांची आता मला नावे सुद्धा आठवत नाही, पण आदरणीय आमचे चन्ने महाराज आहेत, खरे महाराज आहेत, नवनाथ महाराज, इकडे अशोक महाराज आहेत, ही सगळी मंडळी आहेत. माऊली महाराज आलेले आहेत. विशेष करून स्वामी महाराज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मृदंगाचार्य, गायनाचार्य, सर्व बाळगोपाळ मंडळी, टाळकरी मंडळी आणि समोर बसलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ श्रोते सज्जन आणि माता भगिनी, सर्वांना मी वंदन करतो. आपण सर्वांनी मिळून शांत चित्ताने, एकाग्र मनाने आणि टाळी वाजून कीर्तनात सहभागी व्हायचं आहे. विठ्ठल या ठिकाणी हा परिसर आणि सद्गुरू जोग महाराजांचा वारकरी शिक्षण संस्थेचा खूप अतूट आणि खूप असा पहिल्यापासूनच प्रेमाचा संबंध आहे. सद्गुरू जोग महाराज परंपरेचा आणि या परिसराचा म्हणा किंवा संत गंगागिरी महाराज परंपरेचा अगदी पूर्वापार संबंध आहे, जिव्हाळ्याचा संबंध आहे. किंबहुना आपण जर सद्गुरू जोग महाराजांचं चरित्र पाहिलं तर जोग महाराजांच्या चरित्रामध्ये अनेक ठिकाणी संत गंगागिरी महाराजांचा उल्लेख आलेला आहे. अलीकडच्या काळामध्ये संस्थेच्या वतीने आम्ही जोग महाराजांचं चरित्र इंग्रजीत प्रकाशित केलं. शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे त्या कार्यक्रमाला आलेले होते.
त्या निमित्ताने मला थोडंसं पूर्ण चरित्र पाहता आलं. त्या काळामध्ये संत गंगागिरी महाराजांच्याकडे गोशाळा होती असा उल्लेख जोग महाराजांच्या चरित्रात आहे. आणि गोशाळा जर कशी करायची असेल तर संत गंगागिरी महाराजांसारखी करा असं आवर्जून जोग महाराज सगळ्यांना सांगायचे. त्या गोशाळेचं वैशिष्ट्य असं होतं, गंगागिरी महाराज कधीही गायींचं दूध काढत नव्हते. ते म्हणायचे दूध वासरांच्या करताय, आपल्या करता नाही. विठ्ठल आणखीन एक प्रसंग त्याच्यामध्ये सांगितलेला आहे, जो पंढरपूरचा प्रसंग आहे. तो मला काही त्याच्यात वाचायला मिळाला नाही, पण परंपरेने सांगितला जातो. सद्गुरू जोग महाराजांना सुद्धा प्रेरणा संत गंगागिरी महाराजांनीच दिली. कुठल्या तरी एका पैलवानाला, पंजाबच्या पैलवानाला त्या ठिकाणी चितपट केलेलं होतं. जोग महाराजांची मिरवणूक काढलेली होती आणि गंगागिरी महाराजांच्या दर्शनाला गेल्यानंतर गंगागिरी महाराजांनी पाठ फिरवली आणि सांगितलं, अरे या मरक्या पैलवानाला कोणीही पाडेल, एका पैलवानाला तुम्ही पाडून दाखवा म्हणजे मी तुमची पाठ थोपटेल. जोग महाराज म्हटले, आणा त्याला माझ्यासमोर. म्हटले, तो आता येत नाही, तो शेवटी येत असतो. त्याचं नाव आहे काळ. त्या काळ नावाच्या पैलवानाला तुम्ही चितपट करून दाखवा. जोग महाराजांनी त्याच वेळेस प्रतिज्ञा केली. आळंदीला आले, समाधीवर माळ ठेवली, माळ घातली आणि जीवनामध्ये पुरुषार्थ केला. आणि अगदी जोग महाराजांनी काळावर सुद्धा विजय मिळवला. पण त्याला मूळ प्रेरणा गंगागिरी महाराजांनी दिली. आणखीन एक प्रसंग असा वाचण्यात आला, मला वाटतं ऐकण्यात आला का वाचण्यात आला. जोग महाराजांना घेऊन गंगागिरी महाराज काही ठिकाणी कीर्तनाला जात असत. एका ठिकाणी कीर्तनाला गेलेले होते, ऐकण्याकरता दोघं कीर्तनाला गेलेले होते. आणि ऐकायला गेल्यानंतर कीर्तन सुरू झालं. कीर्तनकार महाराजांनी अभंग घेतला, ब्रह्मरस गोडी तयासी फावली वासना निमाली सकळ ज्याची. आणि हा अभंग ऐकल्यानंतर गंगागिरी महाराज ताडकन उभे राहिले आणि कीर्तनकाराला म्हणायला लागले, तुम्ही खाली बसा. आणि जोग महाराजांना म्हटले, तुम्ही कीर्तनाला उभे राहा. तर जोग महाराज म्हटल्यावर तो मान्यवर मनुष्य आहे, कीर्तनाला उभा राहिलेला आहे, एवढ्या सगळ्या लोकांच्या त्याचा अपमान करणं योग्य नाही. ते गंगागिरी महाराज काहीतरी स्पष्ट वक्ते असले पाहिजेत. तीच परंपरा आमच्या नारायणगिरी बाबांच्याकडे होती. नाही भीड भार तुका म्हणे सानात. गंगागिरी महाराजांनी त्यांना खाली बसवलं आणि जोग महाराजांना उभं राहायला सांगितलं. जोग महाराज म्हटले, अहो का त्याला खाली बसवताय, का त्याचा अपमान करताय महाराज तुम्ही? ते म्हटले, यांनी कीर्तनाला अभंग घेतलाय, ब्रह्मरस गोडी तयाशी फाव किंवा विषयी विसर पडला निश्चेष. याचं तिसरं लग्न झालेलं आहे म्हटले. या अभंगावर कीर्तन करण्याचा या माणसाचा अधिकार नाही, या अभंगावर कीर्तन करण्याचा अधिकार तुमचा आहे. विठ्ठल म्हणजे असा तो जिव्हाळ्याचा संबंध आहे. त्यानंतर सरला बेटची जी परंपरा आहे, तिथे सद्गुरू जोग महाराज संस्थेतीलच बरीचशी मंडळी त्या ठिकाणी राहिली, बंकट स्वामी महाराजांच्या आग्रहाने, प्रेमाने. म्हणून असा हा जिव्हाळ्याचा असलेला संबंध नारायणगिरी बाबांच्या पर्यंत आहे. आणि नेवाशावर संस्थेच्या मंडळींचं पहिल्यापासूनच खूप प्रेम होतं. सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील ज्येष्ठ असणारे, मला वाटतं विश्वस्तही होते, वैकुंठवासी बन्शीबाबा तांबे परीक्षक होते, परीक्षक. आणि मामासाहेबांचे ते आवडते होते. मामासाहेबांच्या प्रेरणेने, आदरणीय वैकुंठवासी बन्शीबाबांच्या अथक प्रयत्नातून त्या ठिकाणी हे नेवाशाच्या मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम झालं, असा उल्लेख आपल्याला सापडतो. मामासाहेबांनी खूप लक्ष घातलं त्या काळामध्ये. तेव्हा असा नेवाशाचा आणि सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा असलेला अतूट संबंध, आणि आजही आपण सगळ्यांनी तो जोपासलेला आहे.
विशेष करून आदरणीय महाराजांच्या अंतःकरणामध्ये संस्थेविषयी खूप प्रेम आहे. जोग महाराजांच्या विषयी खूप प्रेम आहे आणि त्या प्रेमाच्या संबंधातून आज मलाही सेवा मिळालेली आहे. विठ्ठल विठ्ठल वैकुंठवासी गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर यांच्याकडे जे एक प्रकारचं त्यांना द्रष्टे महापुरुष असं म्हटलं जातं. पुढचा येणारा जो काळ आहे त्याच्या दृष्टीने आपण कशी पावलं उचलली पाहिजेत, परमार्थामध्ये सुद्धा पुढच्या काळामध्ये आपल्याला काही बदल करावे लागतील. मूळ तत्व तेच ठेवून संस्कार आणि शिक्षण याचा समन्वय करावा लागेल. म्हणून वैकुंठवासी मामासाहेब सुद्धा पुण्याला राहिले. SP कॉलेजमध्ये त्यांनी जवळजवळ 30 वर्ष प्राचार्य म्हणून शिकवलं. पुणे विद्यापीठाच्या स्थापनेमध्ये त्यांचा फार मोठा सहभाग होता. असं आलंय चरित्रामध्ये की मामासाहेबांनी त्या काळी तत्कालीन राष्ट्रपती होते त्यांना एक पत्र लिहिलं. पुण्यामध्ये काहीतरी कार्यक्रम होता आणि एका पत्रावर त्या ठिकाणी राष्ट्रपती आले होते, डॉक्टर राधाकृष्णन. बरं का, डॉक्टर राधाकृष्णन म्हणजे काही सामान्य नव्हते बरं का, ते सुद्धा फार मोठे फिलॉसॉफर होते, तत्वज्ञ होते. म्हणजे जगातले काही तत्ववेत्ते आहेत त्याच्यात त्यांचा नंबर आहे. आणि योगायोगाने ते तत्वज्ञ होते आणि मामासाहेब सुद्धा तत्वज्ञ होते, संत होते. योगायोगाने मामासाहेबांना जे काही पुण्यामध्ये कॉलेजमध्ये जे गुरुवर्य लाभलेले होते त्यांचं नाव होतं परमपूज्य गुरुदेव रानडे. रानडे असं त्यांचं नाव होतं. ते सुद्धा फार मोठे संत होते. त्यांची ख्याती अशी सांगतात, त्यांनी शेवटी निंबाळ या ठिकाणी समाधी घेतली. तिकडे मला वाटतं सांगली भागामध्ये ते. तर एकदा सर्वपल्ली राधाकृष्णन त्या तिकडे दौऱ्यावर असताना त्यांना भेटायला गेले, रानडे यांना. राष्ट्रपतींना जर काही शंका आली, काही अडचण आली तत्वज्ञानाच्या संबंधित, तर ते गुरुदेव रानडे यांना विचारायचे. त्या ठिकाणी गेल्यानंतर ते गुरुदेव रानडे जे होते त्यांचा नियम होता, दर गुरुवारी ते ध्यानाला बसायचे. आता राष्ट्रपतीचा दौरा अचानकच निंबाळला गेला. गुरुदेव त्या ठिकाणी ध्यानात बसलेले होते. त्यांचा जो शिष्य असेल, कोणी सेवक असेल, त्यांनी काही गुरुदेवांना बोलवलं नाही. राष्ट्रपतींना सांगितलं तुम्हाला थांबावं लागेल. राष्ट्रपती जवळजवळ 2-3 तास थांबले आणि मग गुरुदेव बाहेर आल्यानंतर जे काही सेवक होते, शिष्य होते, ते म्हटले महाराज राष्ट्रपती येऊन थांबलेले आहेत, मी तुम्हाला उठवलं नाही, माझं काही चुकलं तर नाही ना? म्हटले अजिबात चुकलं नाही, कारण राष्ट्रपती काय देवापेक्षा मोठा नाही. म्हटले विठ्ठल अशी असणारी सगळी पूर्वीची मंडळी होती. त्यांनी सगळ्यांचा समन्वय केलेला होता. विज्ञान आणि अध्यात्म याचा सुद्धा सगळ्यांच्या जीवनात समन्वय होता. आणि अगदी तोच धागा धरून महाराजांनी संकल्प केलेला आहे. महाराजांच्या माध्यमातून खूप चांगलं कार्य त्या ठिकाणी घडत आहे. मुलांचं शिक्षण आणि त्याच्याबरोबर त्यांना संस्कार, जे आजच्या काळाची खूप गरज आहे. आणि अगदी शिस्तीमध्ये असलेला हा कार्यक्रम, जगद्गुरु श्री तुकोबारायांचा आपण अभंग निवडलेला आहे. महाराजांनी या अभंगामध्ये शूरांचं वर्णन केलेलं आहे. तसं पाहायला गेलं तर आपली भूमी जी आहे ती शूरांची आहे. मी कुठेतरी एक हिंदी वाक्य ऐकलेलं होतं, 3 सजावत देश को, सती संत और शूर, 3 लजावत देश को, कपटी कायर और क्रूर. तिघांच्यामुळे आपल्या देशाला शोभा आहे. त्याच्यामध्ये पहिली आहे सती म्हणजे पतिव्रताबाई, दुसरे आहेत संत आणि तिसरे आहेत शूर. आणि 3 लोकांच्यामुळे आपल्याला देशाला मान खाली घालावी लागते, ते म्हणजे कपटी लोक, कायर लोक आणि क्रूर लोक. किती शूर लोक आपल्या देशामध्ये होऊन गेली.
आजही आपण त्यांची गाथा गातो. विठ्ठल विठ्ठल छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, अहिल्याबाई होळकर असतील, झाशीची राणी असतील, सगळी शूर मंडळी होऊन गेली, ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन देशाच्या स्वातंत्र्याकरता त्या ठिकाणी खर्ची घातलं. अलीकडच्या काळातले लोकमान्य टिळक असतील, सावरकर असतील, आणखी सगळी मंडळी असतील. म्हणून आजच्या अभंगामध्ये महाराजांनी शूरांचं वर्णन केलंय, पण केवळ लौकिक शूरांचं नाही तर संतांचं वर्णन केलंय. आणि आपल्याला सगळ्यांना शूर होण्याकरता उपदेश केलाय. महाराजांनी थोडीशी या अभंगामध्ये कठोर भाषा वापरलेली आहे. महाराज म्हणतात शूर व्हा, घोडी होऊ नका. विठ्ठल विठ्ठल आमचे गुरुवारी सांगत असतात, ज्ञानेश्वर महाराजांची भाषा वेगळी आहे आणि तुकाराम महाराजांची भाषा वेगळी. ज्ञानेश्वर महाराजांची भाषा म्हणजे आईची भाषा आणि तुकाराम महाराजांची भाषा म्हणजे वडिलांची भाषा. ज्ञानोबाराय जास्तीत जास्त रागवले तर मूर्ख शब्द वापरतात, गावंडे शब्द वापरतात. तुकाराम महाराज रागवले तर कोणता शब्द वापरतील काही सांगता येत नाही. महाराजांनी अनेक अभंगामध्ये शिव्या सुद्धा दिलेल्या आहेत. पण जरी शिव्या दिलेल्या असल्या तरी सुद्धा महाराजांच्या अंतःकरणामध्ये तुमच्या आमच्या विषयी असलेली कल्याणाची तळमळ आहे बरं का. प्रेमच आहे, लक्षात ठेवा. जशी आई आपल्या मुलावर कधी कधी रागवते, मुलाला म्हणते बाळ्या तिकडं उन्हात मरू नको, इकडं सावलीत मर. आता मरायचं असेल तर उन्हात काय आणि सावलीत काय, पण आईच्या मर म्हणण्यामध्ये जग असा अर्थ असतो. तसं साधू संत सुद्धा कधी कधी खूप रागवतात, पण त्या रागवण्यामध्ये सुद्धा प्रेम असतं. विठ्ठल आणि जेवढं आपुलकी असेल ना तेवढा मनुष्य जास्त रागवतो, हे सांगतो बरं का. कारण प्रेमामध्येच कधी कधी मनुष्य जास्त रागवत असतो आणि रागवण्याने प्रेम आणखीन वाढत असतं. ज्ञानोबारांची ओवी, रोषे प्रेम दुनवटे पढियंत याचे, अहो तानयाचे लागता झटे. जोग महाराजांच्या चरित्रात एक घटना आलेली आहे. एकदा जोग महाराजांचं नाशिकला कीर्तन झालं आणि कीर्तना करता बंकट स्वामी महाराज ही सगळी मंडळी उभी होती. महाराजांनी कीर्तनामध्ये बंकट स्वामी महाराजांना एक प्रमाण विचारलं आणि ते नेमकं त्यांना आठवलं नाही. सगळ्या समाजामध्ये महाराज इतके लाल झाले, रागवले आणि बंकट स्वामी महाराजांना म्हटले तू नुसता पाठी आहेस. बंकट स्वामी महाराजांना काही वाटलं नाही, पण कीर्तन संपल्यानंतर ऐकण्याकरता एक फार मोठे वकील आलेले होते. ते महाराजांच्या खोलीत गेले, महाराजांना म्हटले महाराज तुम्हाला रागवायचं असेल ना तर तुम्ही बंकट स्वामी महाराजांच्यावर एकांतात रागवा, त्यांचा कान धरा, पण एवढ्या समाजात तुम्ही बंकट स्वामी महाराजांचा अपमान करताय, हे योग्य नाही. कारण बंकट स्वामी महाराज म्हणजे काय सामान्य नव्हते, त्यांचे तिन्ही ग्रंथ पाठ होते. महाराज हसले, म्हणले मी काही रस्त्यावरल्या माणसावर रागवत नाही, ते आमचे आहेत म्हणून मी रागवलो. विठ्ठल विठ्ठल गोड बोलून जर काम होत नसेल तर कधी कधी रागवावं लागतं. वैकुंठशी मामासाहेबांनी या अभंगाचं चिंतन लिहिलंय. त्याच्यात असं लिहिलंय, गोड बोलून गळा कापणाऱ्यापेक्षा कठोर बोलून आपलं हित करणारा कधीही चांगला. काही माणसं गोड बोलतात पण त्यांचं गोड बोलणं सुद्धा आपल्याला आवडत नाही, आणि काही आपल्याला शिवे देतात पण त्यांची शिवी सुद्धा आपल्याला आवडते. का? प्रेम असतं. भगवान परमात्मा सुद्धा अर्जुनावर रागवले. दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाचं नेहमी वर्णन करणारे भगवान परमात्मा, पण अर्जुनाला एक असा शब्द वापरला भगवंताने की जो सहन होणार नाही. क्लैब्यमास्मगम पार्थ, अर्जुना नपुसक होऊ नको म्हटले. ज्ञानोबारांनी त्या रागवण्याची संगती फार सुंदर लिहिली बरं का. ज्ञानोबाराय म्हणतात देव कसे रागवलेत सांगू का. ज्ञानोबारांनी त्याच्याकरता एक दृष्टांत दिला. ज्ञानोबाराय म्हणतात, जैशी औषधाची कडवटपणी अमृताची पुरवणी, वरी वरी हाच न दिशे परी गुणी प्रगट होय.
तैसे वरी वरी पाहता उदासे, आत तरी अति सुरसे, ऐसे बोल ऋषिकेशे आदरिले बोलो. औषधाची कडवटपणी जैशी अमृताची पुरवणी. औषध कडू वाटतं माणसाला घेताना, पण रोग बरा झाल्यानंतर म्हणतो बरं झालं कडू औषध घेतलं होतं, कारण त्याच्यात अमृत असतं. तसं वरवर एखाद्याचं बोलणं आपल्याला वाईट वाटतं, पण त्याने आपलं हित होत असतं. विठ्ठल तुकोबाराय बोलतात, देतो तीक्ष्ण उत्तरे, देतो तीक्ष्ण उत्तरे, देतो तीक्ष्ण उत्तरे, देतो तीक्ष्ण उत्तरे. पुढे व्हाव यासी बरे, पुढे व्हाव यासी बरे, देतो तीक्ष्ण उत्तरे, देतो तीक्ष्ण उत्तरे. पुढे मला एका डॉक्टरांनी सांगितलं सगळी महाराज लोक लवकर बहिरी होणार आहेत. त्यांनी मला एक ॲप दिलं होतं बरं का महाराज. ते म्हणले कीर्तनाला गेलं की मोबाईलमध्ये हे ॲप चालू करायचं आणि किती डेसिबल तिथला व्हॉइस आहे, साऊंड आहे तो बघायचा. त्याच्या खाली असेल तरच कीर्तन करायचं. मी पाहिलं तर पहिल्यांदाच 5 पट होता. म्हटलं आता हे ॲपच बंद करून टाकू आपण. असू द्या, विनोदाचा भाग सोडून द्या. महाराज रागवलेले आहेत. महाराज म्हणतात सगळ्यांनी शूर झालं पाहिजे, पण कोणाला म्हणतात शूर? लोक कोणालाही शूर म्हणतात, लोक स्वतःलाही शूर समजतात. पण महाराजांनी या शूरत्वाचं जे वर्णन केलं हे लौकिक शूरत्वाचं वर्णन केलेलं आहे. महाराजांना अपेक्षित शूर जो आहे तो वेगळा आहे. वैकुंठवासी मामांनी असं लिहिले, लोक स्वतःला शूर समजतात. मामांनी लिहिलेले शब्द आहेत बरं का. म्हणजे एखादी निवडणूक जिंकली, मी आता त्याच्यात थोडंसं जोडतो, कंसात पैसे देऊन, की लोक शूर समजतात. एखादी कोर्टात केस जिंकली, कंसात, तरी मी एवढं केलं, मी तेवढं केलं असं समजतात. लौकिक एखादं राज्य मिळवलं तर स्वतःला शूर समजतात, पण तो खरा शूर नाही. आपल्याकडे भरत नावाचे राजे झाले. जे महाभारत हे नाव जे पडलंय ते भरत महाराजांच्यावरून पडले असं म्हणतात. पहिलं व्यासमहर्षींनी जे महाभारत लिहिलं होतं त्याचं नाव होतं जय. त्याच्यात फक्त 8,000 श्लोक होते. जय नावाचं त्यांनी महाभारत लिहिलं. पण पुढे ते आपल्या शिष्याला सांगायला सांगितलं. शिष्याला मार्गदर्शन करून म्हटले तू याचा विस्तार कर. वैशंपायन नावाच्या मुनींनी त्याच्यामध्ये भरत वंशाचा इतिहास टाकला, म्हणून त्याचं नाव पडलं महाभारत. भारत जयचं भारत झालं. आणि पुढे पुन्हा नैमिषारण्यामध्ये सूत महाराजांनी शौनकादिला तीच कथा विस्ताराने सांगितली, म्हणून त्याला महाभारत नाव पडलं. विठ्ठल भरत महाराज जे होते
असं म्हणतात. त्यांनी संपूर्ण भूमंडळ जिंकलं. सगळे लोक त्यांना विश्वजित म्हणायचे, सगळे विश्वजित म्हणायचे, पण त्यांची घरात आई मात्र त्यांना भरतच म्हणायची. एक दिवशी आई जवळ गेले, म्हटले, आई, सगळे लोक मला विश्वजित म्हणतात, तू मला मात्र भरतच म्हणते, मग काय म्हणून? म्हटले, मला तू विश्वजित म्हणावं असं वाटतंय. आई म्हटली, म्हणणार नाही. म्हटले, का म्हणणार नाही? मला माहिती आहे तू सगळं जग जिंकलंय, पण अजून तुझं मन नाही जिंकलं, अजून तुझी इंद्रिय नाही जिंकली. खरा शूर कोण आहे त्याचं वर्णन महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. जिंकावा संसार जिंकावा संसार जिंकावा संसार जिंकावा, जिंकावा संसार, येणे नावे तरी शूर. ज्याने संसार जिंकला त्याला आम्ही शूर म्हणू, तो खरा शूर आहे. बाकीचे हे लौकिकातले शूर आहेत किंवा फक्त वाणीने शूर म्हणणारे आहेत. खरा शूर जो असतो तो शूरालाच कळत असतो. महाराज हे स्वतः शूर होते. महाराज म्हणतात, तुका म्हणे भूमंडळी
आम्ही बळी वीर गाढे. पण महाराज स्वतः सांगतात, जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. आता संसार म्हणजे काय महाराज? तो जिंकावा म्हणतात म्हणजे संसार आपला शत्रू आहे का? नाही जिंकलं तर काय होतं? जिंकलं तर काय फायदा होतो? आणि त्याला कसं जिंकायचंय? विठ्ठल पहिल्यांदा संसार संसार म्हणजे काय महाराज म्हणतात, याला जिंकायचंय. कशाला संसार म्हणायचं? तुम्ही आम्ही ज्याला संसार म्हणतो त्याला संतांनी संसार म्हटलेलं नाही. आपण कशाला संसार म्हणतो? घरदार, बायका, मुलं, याला आपण संसार म्हणतो, पण संतांनी याला संसार म्हटलेलं नाही बरं का. एखाद्याची पत्नी मरण पावली, लोक खेद करतात, म्हणतात वाईट झालो, त्याचा संसार बसला, पण 6 महिन्याने परत उभा राहतो, दुसरं लग्न करतो. संसार तुम्ही आम्ही ज्याला समजतो तो खरा संसार नाही. लोक आळंदीला येतात, आम्हालाही म्हणतात महाराज तुमचं बरं आहे, तुम्हाला संसार नाही. हा बाहेरचा संसार म्हणजे खरा संसार आहे. आम्ही उलट म्हणत असतो, तुमचा संसार तरी थोडा बारका आहे, आमचा मोठा आहे. तुम्हाला 2-4च मुलं आहेत, पण आमच्याकडे 500 पोरं आहेत. तुम्ही एकच घर बांधता, पण आम्ही कोट्यावधीत बांधतो. विठ्ठल तर संसार शब्दाच्या काही व्याख्या आलेल्या आहेत शास्त्रामध्ये, आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. भगवत पूज्यपाद शंकराचार्यांनी एक प्रसिद्ध व्याख्या सांगितली. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. आचार्य देवाला म्हणतात, देवा माझं तू रक्षण कर. कशातून रक्षण कर? पुन्हा पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा पुन्हा मरायचं, हा जो संसार माझ्या मागे लागलेला आहे. म्हणजे आचार्यांनी जन्म आणि मरण याला संसार म्हटलं. ज्ञानोबारायांनी ती संसाराची व्याख्या थोडीशी आणखीन पुढे नेलेली आहे, परिष्कृत केलेली आहे. ज्ञानोबाराय म्हणतात नुसतं जन्म आणि मरण म्हणजे संसार नाही, जन्म आणि मरण याला खरं समजणं म्हणजे संसार. आता बहुश्रुत मंडळी आहात आपण सर्वजण. मी कुठेही कीर्तनाला गेलो ना, तर 2 ठिकाणचं वर्णन आवर्जून करत असतो. एक तर आमच्या ज्ञानेश्वर महाराज मंदिरातल्या श्रोत्यांचं वर्णन करतो, नाहीतर नेवासे भागातल्या पर्यंत. मी कुठेही माझे कीर्तन यूट्यूबवर ऐका, तुम्ही आवर्जून सांगत असतो लोकांना मी की तुम्हाला श्रोते जर बघायचे असेल तर एक तर आमच्या मंदिरातल्या श्रोत्यांच्याकडे या, नाहीतर तुम्ही नेवाशा भागात जाऊन पहा. कारण मी बऱ्याच वेळेला नेवाशाच्या मंदिरात कीर्तन केलंय. कीर्तनामध्ये बऱ्याचशा माता भगिनी सुद्धा ओव्या खालून सांगतात. बरीचशी पुरुष मंडळी सुद्धा त्या ठिकाणी ओव्या खालून सांगतात. आळंदीत तर काही प्रश्नच नाही. आळंदीमध्ये आमच्या असे काही श्रोते आहेत, बऱ्याचशा श्रोत्यांची जवळजवळ ज्ञानेश्वरी हरिपाठासारखी तयार आहे. विठ्ठल कोण किती अभ्यास करेल आपल्याला काहीच अंदाज येत. मी 2 महिन्यापूर्वी परभणीला कीर्तनाला गेलो होतो. एका मावशींनी ज्ञानेश्वरीची 1008 पारायणं केली म्हणून माझं काल्याचं कीर्तन होतं. गेल्या पहिलं मावशींच्या दर्शनाला गेलो. म्हटलं मावशी मला तुमचं दर्शन घेऊ. म्हटले तुम्ही कशाला माझं दर्शन घेताय? तुम्ही आळंदीत राहता. म्हटलं मी आळंदीत राहतोय, परंतु 20 वर्ष झाले अजून 108 पारायणं माझ्याकडून झाली नाही. तुम्ही सगळा संसार सांभाळला. मावशीचं वय 70-75 वर्षाचं असेल. मुलं बाळं नातोंडा सगळ्यांची शिक्षण केली, 1008 पारायणं केली. मावशी हसायला लागले. म्हटली महाराज त्याच्यात काय विशेष नाही, ठरवलं की होत असतं. आणि मी एकटीने केली अशी काही नाही, आमच्या गल्लीतल्या 15 बायकांनी केलीत म्हटली. मग तर मी गारच झालो. हे असे अभ्यास करणारी मंडळी आहेत. विठ्ठल ज्ञानोबारायांनी संसाराची व्याख्या थोडीशी पुढे नेली. ज्ञानोबाराय म्हणतात, जन्म आणि मरण याला खरं समजणं म्हणजे संसार. सांगा ओवी. अगा उपजने आणि निमने हे साचची जे का मानने, तो जीव लोकू मी म्हणे संसारुहन. ज्ञानोबाराय म्हणतात, जन्म आणि मरण याला खरं समजणं हाच संसार आहे. आणि जन्म आणि मरण आहे हे शरीराला आहे का आत्म्याला आहे? हो,
शरीराला आहे. शरीर जन्मतं, शरीर मरतं. आत्मा जन्माला येत नाही आणि आत्मा मरतही नाही. ज्ञानोबा आहे भगवंताने वर्णन केलं आत्म्याचं. न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. आत्मा असा आहे, नैनम छिंदंती शस्त्रानी नैनम दहती पावका. आणि शरीर मात्र जन्मणार मरणार आहे. आता आणखीन एक प्रश्न विचारतो बरं का. तुम्हाला विचारायला नाही पाहिजे खरं म्हणजे, पण वक्त्याचा आणि श्रोत्याचा एक संवाद होतो म्हणून मी विचारतो. आपण शरीर का आत्मा होतो? आपण शरीर आहोत का आत्मा आहोत? काही चुकू द्या ना. काय आपण कोण आहे, शरीर का आत्मा? हा बघा, आत्मा म्हणतात या अर्थी बहुश्रुत श्रुती आहेत. विठाला आपण शरीर नाही बरं का, आपण आत्मा आहोत. हो, जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्याला हात वर करून सांगतात, अमर आहा अमर आहा अमर आहा अमर आहा हरे की पहा पोटे म्हणतोय का कोण? तिलक कामत. हरे की पहा खोटे हरे की पहा खोटे हरे की पहा हरे की पापोटे हरे की पापोटे नमना देवा आहे आत्मा पण स्वतःला देह म्हणतो. ज्ञानोबारायांनी संसाराला सुरुवात कशी होती त्याच्यासाठी सुंदर अशा ओव्या लिहिलेल्या आहेत. इच्छा द्वेष समुत्थेन त्या श्लोकावरच्या ओव्या आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात, आता थोडी ऐशी गोठी सांगिजेल परियेशी जे अहंकार तनुशी वालव पडले. अहंकार आणि तनू यांच्यात प्रेम निर्माण झालं आणि त्याच्यापासून मग पुढं काय झालं, एकदा मी देह म्हटलं की मग इच्छा हे कुमारी झाली, कामाच्या तारुण्य आली, द्वेषेशी मांडली वराडी तया दोहोस्तव जन्मला, जो द्वंद्व मोह झाला तो अजयाने वाढविला अहंकारे, तेने भूते भांबावली संसाराच्या आडवा माझी पडली, मग महादुःखाच्या घेतली दांडेवरी. म्हणजे सगळ्या संसाराला कारण अहंकार. मी देह आहे असं म्हणणं, म्हणून इथे तुकाराम महाराजांनी अहंकारालाच संसार म्हटलंय. विठ्ठल हा अहंकार रूपी संसार जिंकायचा आहे. आता जिंकायचा आहे म्हणतात म्हणजे तो काय आपला शत्रू आहे का? हो, खरंच शत्रू आहे बरं का. अहंकार सगळ्यात मोठा आपला शत्रू आहे. शत्रू जसा विरोधात काम करतो तसा अहंकार आपला विरोधात काम करतो. जेवढं दुःख आपल्याला अहंकार देतो तेवढं जगात दुःख कोणीच देत नाही. काय असतं, शत्रू म्हणून कळाला ना त्याला लवकर जिंकता येतं.
पण बऱ्याच वेळेला शत्रू जे असतात ते आपले मित्र म्हणून वावरतात. म्हणजे आपल्याच बरोबर फिरतात, आपलंच खातात, आपल्याच गाडीत येतात आणि बरोबर आपल्या विरोधात काम चालू असतं. महाभारतामध्ये असं वर्णन केलंय, शकुनीची 100 मुलं दुर्योधनाने मारली होती. शकुनीला असं वाटलं आता मला दुर्योधनाला मारून टाकायचंय, पण दुर्योधन राजा होता, त्याला मारता येत नाही, मग काय करायचं म्हटलं, त्याच्याच घरी राहायचं, त्याचंच खायचं आणि त्याला असं शिकवायचं त्यांचे 100 मेले पाहिजेत. केलं त्याने शेवटी काम. तसा अहंकार आपल्याजवळच राहतो, आपण पोचतो अहंकाराला आणि अहंकार आपल्याला दुःख देत राहतो. विठ्ठल ज्ञानोबा बोलतात, हा परमात्माची परी दुसरा, परी अहंकार निद्रा निदसुरा, म्हणून स्वप्नाच्या ओर वारा संतोष शेने. जीव हा परमात्मा रूप आहे, जीव हा आनंद रूप आहे. मग जीव झाला कसा काय? जीवाच्या मागं सगळं दुःख लागलं का? त्याने देहाचा अहंकार घेतला आणि मग हा अहंकार पुढे वाढत वाढत राहतो. कोणाला सत्तेचा अहंकार, कोणाला संपत्तीचा अहंकार, कोणाला कशाचा रूपाचा अहंकार, कोणाला गुणाचा अहंकार. एक मनुष्य आला, म्हटलं आहे का मला अहंकार, आहे का मला अहंकार. म्हटलं तुला अहंकार नाही, याचाच अहंकार आहे. ते उत्तरेमध्ये एक पंडित रामकिंकरजी नावाचे संत होऊन गेले, रामायणावर फार त्यांनी लिहिले. ते म्हटले एखादा वर बसतो आणि त्याला अभिमान होतो मी वर बसलो म्हणून. एखाद्याला किती वर बसा म्हटलं तर तो चप्पलमध्ये जाऊन बसतो. याला अभिमान असतो मी वर बसलो म्हणून आणि त्याला अभिमान असतो मी नम्र आहे. म्हटले याचा परवडला, त्याचा डेंजर आहे म्हणायचं. म्हटले हे नम्रतेचा सुद्धा अहंकार फार वाईट असतो. विठ्ठल काहींना भोगाचा अहंकार असतो, काहींचा त्यागाचा अहंकार असतो. भोगाचा परवडला दिसतो, त्यागाचा अहंकार दिसत नाही. लक्षात ठेवा, जास्त खतरनाक असतो. म्हणून अहंकार फार विचित्र आहे. म्हणून त्या ठिकाणी हा अहंकार शत्रू आहे, त्याला जिंकलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात याला जर जिंकलं तर ठीक आहे, नाही तर तो आपल्याला जिंकतो. अहंकाराला ज्याने जिंकलं तो शूर होतो आणि अहंकाराला जर जिंकलं नाही तर अहंकार आपल्याला काय करतो. दुसरं चरण, एकायती बापुडी, एकायती बापुडी, एकायती बापुडी, जिंकलं तो शूर. पण महाराज म्हणतात मला शूर कमी दिसतात, मला जिकडं तिकडं घोडी दिसतायत. घोडी ईर कायती बापुडी, कीर अहंकाराची घोडी. अहंकार सगळ्यावर बसलेला दिसतोय, सगळ्यांना अहंकाराने बापुड बनवलंय. शूर जगात कमी दिसतात आणि बहुतेक तुकाराम महाराज म्हणतात सगळ्यांना अहंकाराने घोडं बनवलंय. तुम्ही घोडी होऊ नका, तुम्ही शूर व्हा, म्हणजेच अहंकाराला जिंका. पूर्वीच्या काळामध्ये प्रवासाकरता लोक घोडी वापरायची, म्हणजे या वाहनं वगैरे नव्हते त्यावेळेस घोडी वापरायची. आणि मग त्या घोड्यावर सगळं स्वतः बसायचं आणि त्याच्यावर ओझही टाकायचं.
घोड्यावर ओझं बसणारा जो असतो तो ओझं टाकतो आणि आपल्या मनाप्रमाणे घोड्याला जिकडे नाचवायचंय घ्यायचंय तिकडे घेऊन जात असतो. तसा अहंकार आपल्यावर ओझं टाकत राहतो आणि अहंकार आपल्याला नाचवत असतो. ज्ञानोबारांनी अहंकाराला भूत म्हटले बरं का. ज्ञानोबा म्हणतात ही पहिली भूतं आता पूर्वीच्या काळातली भूतं राहिली नाहीत. मी एका महाराजांना विचारलं, का हो सगळी भूतं राहिली नाहीत, कुठं गेली? म्हटले सगळी पळून गेली. म्हटलं का पळून गेली? ते म्हणजे माणसंच भूतासारखे वागायला. ज्ञानोबा बोलतात, जे बहुतायका अवांतरू अहंकाराचा भूत संचारू झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा. प्रत्येकाला भूत लागलंय ज्ञानोबा म्हणतात. भूत लागलेला जो मनुष्य असतो ना, तो त्याचं मूळचं विसरतो. ज्याचं भूत लागलंय तसं बडबडत असतो. तसा जीव मूळचा सच्चिदानंद रूप आहे ते विसरला आणि मी जन्मणारा म्हणणारा, मी मरणार आहे म्हणू लागला, सुखी म्हणू लागला, दुःखी म्हणू लागलाय. भूत लागलंय. विठ्ठल अहंकार आपल्यावर भार टाकतो. वास्तविक पाहता आनंद रूप असलेला जीव, पण त्याच्या मागे सगळा भार आला. मी जन्मणार आहे, मी मरणार आहे. पहिल्यांदा स्थूल देहाचा भार. आचार्यांनी ब्रह्मसूत्रामध्ये स्थूल देहाचा भार सांगितला, नंतर सूक्ष्म देहाचा भार सांगितला, नंतर कारण देहाचा भार सांगितला, नंतर बाकीच्यांचा भार सांगितला. सगळ्यांशी मनुष्य तादात्म्य करतो. आचार्यांनी असं वर्णन केलंय, पुत्र भार्य आदि विकलेषु सकलेषु अहम एव विकलो सकलो वा इति बाह्य धर्मान आत्मनि अध्यस्यति. दुसऱ्याचा भार मनुष्य आपल्या डोक्यावर घेत राहतो. प्रेम सगळ्यांच्यावर करावं, कर्तव्य म्हणून सगळ्यांची सेवा करावी, पण विनाकारण लोकांचा भार घेत बसू नये. काही काही लोक असा भार घेतात, मी आहे म्हणून सगळं चाललंय, मी आहे म्हणून घर चाललंय, मी आहे म्हणून तुम्ही चांगलं चांगलं खातात. आमचे गुरुजी म्हणायचे, तू जाऊन बघ याच्यापेक्षा चांगलं चालतंय. कोण होतं? अहो अर्जुन महाराजांना दुःख का झालं सांगा. लढण्याकरता गेलेले अर्जुन महाराज, शूरवीर असलेले अर्जुन महाराज, पण रडायलाच लागले. म्हटले मी पळूनच जातो, मी आता संन्यासच घेतो. भिक्षा मागता भली म्हटलेलं, मी गिरकंदारात जातो. अर्जुन महाराज म्हटले, भगवान परमात्मा म्हटले, तुला जर हेच करायचं होतं तर अगोदर कशाला आला इथे? अगोदर पार शंख फुंकायला लावला, सर्व काही केलं आणि आता पळायचा प्रयत्न करतो. हे बघा अर्जुन, लक्षात ठेव, जगात ईश्वर नावाची कोणी सत्ता आहे आणि त्याच्या सत्तेने सगळं जग चालतं. तू उगाच तुझ्या डोक्यावर सगळं घेऊ नको. विठ्ठल सगळी गीता सांगायला लागली अर्जुनाला आणि मग अर्जुनाचा भार उतरला. स्वदेहा नाम अर्जुनो परदेहा नाम स्वजनो संग्रामा नाम मलिनो पापाचारो. अर्जुन त्या ठिकाणी महाराज स्वतःला म्हणायचे, मी अर्जुन आहे, हे माझे स्वजन आहेत आणि युद्ध म्हणजे पाप आहे. गीता सांगितली अर्जुनाला. भगवंताने सगळं विश्वरूप दाखवलं आणि विश्वरूप दाखवल्यावर पाहिलं अर्जुनाने विश्वरूपामध्ये भीष्माचार्य देवाच्या तोंडात चालेत, द्रोणाचार्य देवाच्या तोंडात चालेत. इतकं घाबरले अर्जुन महाराज. ते विश्वरूप बघितल्यानंतर घाम सुटला. म्हटले, देवा हे सगळे तुझ्या तोंडात चाललेले आहेत, आमचा पण नंबर आहे का? म्हटले आहे, पण आता लगेच नाही. म्हटले तुला काय वाटतं मी मारणार आहे का? अरे बाबा, मारणारा मरणारा जीव आपल्याला स्वतः समजतो. वास्तविक पाहता तू चैतन्य रूप आहेस, आत्मारूप आहेस. तू मरणारा नाही, मारणार नाही. विठ्ठल आणि मग गीता सांगून झाल्यानंतर अर्जुनाचा शेवटचा उद्गार आहे, नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान मयाच्युत. अर्जुन म्हणायला लागले, देवा आता जर तू म्हटलास ना मला मार, मी तुलाही मारेल, कारण मला माहिती आहे आता मी मारणार नाही, तू मरणार नाहीस. फार सुंदर ओवी आहे ज्ञानेश्वर महाराजांची या श्लोकावरती. आता मला आठवत नाही. अर्जुन महाराज त्या ठिकाणी म्हणतात, आता सांगणे पुसणे दोन्ही नाही.
असा त्या होळीचा शेवट आहे. सांगणे पुसणे दोन्ही नाही, गुंतलो होतो अर्जुनपणे, मुक्त झालो तुझे निवणे, आता सांगणे पुसणे दोन्ही नाही. अशा प्रकारे सुंदर वर्णन केलं. भार घेतला की मनुष्य दुःखी होतो. या अहंकाराला जिंकणं कठीण होतं. मग अहंकाराला जिंकायचं असेल तर उपाय काय? तिसरं चरण आहे. पण ऐशा नावे पण ऐशा नावे नावे पण ऐशा 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 देव धरी जो तो भावे भावे देव धरी जो तो भावे भावे निरकायती बापुडी बापुडी निरकायती बापुडी बापुडी देव धरी जो भावे अहंकाराला जिंकणं फार कठीण आहे. अहंकाराला जिंकण्याकरता जे आपण साधन करतो त्या साधनाने अहंकार कमी व्हायच्या ऐवजी कधी कधी वाढतो. कोणाच्या तरी मुखातून दृष्टांत ऐकला होता. आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर सर्दी झालेली असते आणि डॉक्टर आपल्या हातावर 3 गोळ्या देतात. काऊ डॉक्टर साहेब, नुसती सर्दी झाली आणि 3 गोळ्या? म्हटले सर्दीची गोळी एकच आहे, मग दुसऱ्या 2 गोळ्या कशा करता? सर्दीची गोळी घेतली की काही काही लोकांना ॲसिडिटी होते म्हणून ॲसिडिटीची गोळी दिलेली. सर्दीचा साईड इफेक्ट होतो सर्दीच्या गोळीचा. सर्दीची गोळी घेतली की काहींचं डोकं दुखतं म्हणून डोक्याची सुद्धा गोळी मी अगोदरच देऊन ठेवलेली आहे. म्हणजे गोळी एक घेतली बरं होण्याकरता, पण त्या गोळीचे साईड इफेक्ट्स होतात, दुष्परिणाम होतात. तसं परमार्थात सुद्धा आपण गोळ्या घेतल्या की त्याचे कधी कधी दुष्परिणाम होतात. उद्धार होण्याकरता दान नावाची गोळी घेतली, पण आहे का कोणी माझ्यासारखा दाता? झाला साईड इफेक्ट. ज्ञान नावाची गोळी घेतली, नवल अहंकाराची गोठी, विशेषे नलगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी. हे अहंकार अज्ञानी माणसांच्या मागे लागत नाही, ज्ञानी माणसांना पहिला धरतो. निळोबरांचं प्रमाण आपण नेहमी म्हणतो, यज्ञ आगे स्वर्ग भोग आडेती, करता तपे काम क्रोध कवळती, नित्यानित्य ज्ञानी अभिमान वाढती. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायात गुरुवारांच्या मुखातून ऐकलं, आपल्याकडे साधना म्हणजे फळ ज्ञानाचं आहे, पण साधना भक्तीची आहे. ज्ञानाची साधना नाही असं नाही, परंतु प्रामुख्याने प्राधान्यत्वाने आपण भक्तीची साधना करतो. फळ मात्र ज्ञानाचं आहे, मोक्ष फळ आहे किंवा मोक्षाच्याही पुढचं भक्ती फळ आहे, ज्ञानोत्तर भक्ती. पण साधना सांगताना तुकोबाराय म्हणतात, या अहंकाराला जिंकायचं असेल ना, विचार हे सुद्धा साधन आहे बरं का. मग विचारून अहंकार सांडीजे, तरी अस्तीच वस्तू होईजे, मग आपली स्वस्ती सहजे आपण केली. पण विचार नावाचं साधन सगळ्यांना जमण्यासारखं नाही. मग तुकोबाराय सोपं साधन सांगतात, आपल्या जीवनात पण करा. पण ऐशा नावे, पण म्हणजे प्रतिज्ञा करा. कोणती प्रतिज्ञा करायची? देव धरीजे तो भावे, देवाला मी भावाने धरील, देवाला मी भावाने धरीन. आणि भावाने देवाला धरण्याचा प्रयत्न जर केला तर मग देव आपोआप तुमच्या जीवनातला अहंकार दूर करतो. विठ्ठल देवाला धरायचंय. कशाने धरायचंय? देवाला भावाने धरायचंय. भावाने म्हणजे प्रेमाने धरायचंय. प्रेमामध्ये फार मोठी शक्ती आहे, भक्तीमध्ये फार मोठी शक्ती आहे. भावबळे आकळे, हिरविना कळी, करतळी आवळे. एवढा मोठा व्यापक असलेला परमात्मा आहे, पण प्रेम जर असेल, एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे.
प्रेमाने भगवंताचं चिंतन केलं, नामस्मरण केलं तर तो भगवान परमात्मा हृदयात राहतो. भगवान परमात्मा कृपा करतो आणि भगवंताच्या कृपेने मग आपल्याला जास्त काही करावं लागत नाही, सगळं देवच करतो. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध हे केले घर रीते. मग भगवान परमात्मा आपल्या भक्तांचा अभिमान घालवतो, त्याला ज्ञान देऊन घालविल, त्याच्या जीवनात संकट देऊन घालविल, त्याच्यापेक्षा आणखीन दुसरं काहीतरी विशिष्ट चरित्र करून घालविल आणि देव आपल्या भक्तांना आपल्या स्वरूपात प्राप्त करून घेतो. विठ्ठल अनेक चरित्र आपण नेहमी ऐकतो. देवाला बाकी सगळं सहन होतं, फक्त आपल्या भक्तांचा अभिमान सहन होत नाही. नेहमीप्रमाणे आपण म्हणतो, तिळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भारदेवा. तस चरित्र सांगायला वेळ नाही. रामायणामध्ये नारद महर्षींनाच एकदा अभिमान झाला असं वर्णन आलंय. म्हणजे नारद महर्षी कुठेतरी तपश्चर्या करायला बसले हिमालयामध्ये आणि नारद महर्षी तपश्चर्या करायला बसले म्हणून इंद्रदेवाच्या पोटात दुखायला लागला. आपण चांगलं करायला लागलो की काय काय लोकांच्या पोटात दुखतं. मग ते चांगल्या लोकांना काही म्हणतात, विठ्ठल इंद्रदेवा. देव सुद्धा आपली परीक्षा बघतात बरं का. देवांना सुद्धा आपण परमार्थ केलेला आवडत नाही. उपनिषदामध्ये आलेला आहे, असा शब्द वापरलाय, देवानाम पशु. म्हणजे जीव हा देवांचा पशु आहे. म्हणून जे सामान्य देव आहेत, शुद्र देव आहेत, ते जीवाला उद्धार होऊ देत नाहीत किंवा जीवाला मुक्त होऊ देत नाहीत. कारण ते म्हणतात, आमचा पशु जर गेला तर आमचं कोण, आमची सेवा कोण करणार. म्हणून तो मुक्त व्हायला लागला तर काही शुद्र देवता सुद्धा त्याच्या परमार्थामध्ये विघ्न करतात. इंद्रदेव आले आणि विघ्न केलं. विघ्न केल्यानंतर नारद महर्षी अजिबात विचलित झाले नाहीत आणि मग नारद महर्षींनी सगळ्यांना शापही दिला नाही, क्रोधितही नाही झाले. नारद महर्षींच्यावर कामाचाही काही प्रभाव पडला नाही. पण नारद महर्षींना थोडा अभिमान झाला. भगवान शंकरांच्याकडे आले आणि सगळं सांगायला लागले. माणसाने आपलं सत्कर्म शक्यतो कुठे सांगू नये. भगवान शंकरांनी ऐकून घेतलं. म्हटले, मला सांगितले पण हे भगवान विष्णूंना सांगू नका. मनातल्या मनात म्हटले, बघा आमचा मोठेपणा होतोय का यांना सहन. ज्याचं करावं बरं तो म्हणतो माझंच कर. सरळ वैकुंठात गेले आणि भगवंताला सांगायला लागले, असं असं झालं, मी कामावर विजय मिळवला, मी क्रोधावर विजय मिळवला. देव असा आहे, देव आतलं बघतो. म्हटले यांनी कामावर विजय मिळवला, क्रोधावर विजय मिळवला, पण आतमध्ये मात्र यांना अहंकार झालेला आहे. आता अंकुर फुटायला लागलाय, तेव्हाच मी त्याला खोडून काढतो. म्हणे माझ्या भक्ताचा अहंकाराचा अभिमान सुद्धा मला आवडत नाही. हो, त्या मोठ्या महात्म्याने असं वर्णन केलंय. घरावर कधी कधी पिंपळ उगवतो, तुळशीवर पिंपळ उगवतो. लहान आहे तोपर्यंत तोच काढावा लागतो कुरतडून, नाही तर एकदा मोठा झाला आणि तो घरच पाडतो. नारद महर्षींच्या अंतकरणात हे थोडासा अंकुर त्या ठिकाणी निर्माण झाला. आपल्याला सगळ्यांना पुढची कथा माहिती आहे. भगवंतांनी मायावी नगर तयार केलं. विश्वमोहिनी नावाची कन्या मायेला तयार केलं. शीलनिधी नावाचा राजा, आणि त्या लग्नामध्ये नारद महर्षींची फजिती केली. अहंकार गेला. विठ्ठल आणि ज्याचा अहंकार गेला तो भगवत स्वरूप होतो, त्याची जगात कीर्ती होते. माणसाने असं कीर्तीने जगलं पाहिजे, अहंकाराने नको. हे शेवटच्या चरणात सांगितलं. हो तुका म्हणे जावे, तुका म्हणे जावे, तुका म्हणे जावे, तुका म्हणे जावे.
सतत कीर्तीने बनवे हेर गायती बापुडी हेर गायती बापुडी हेर गायती बापुडी बापुडी हेर गायती कीर अहंकाराची धोणी अहंकाराची घोडी कीर अहंकारा हो कीर अहंकाराची अहंकारा गोडी
संसार येणे नावे तरी शूर येर कायती बापुडी कीर अहंकाराची घोडी. तुकाराम महाराज म्हणतात खरा शूर कोण आहे? अहंकाराला ज्याने जिंकलं तो खरा शूर. अहंकार कोणता? मी देह आहे हाच खरा अहंकार आहे. मग तो वेगवेगळी रूपं धारण करतो. मी ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे, शूद्र आहे, अमुक. हे व्यवस्थेकरता ठीक आहे, व्यवस्था म्हणून अहंकार पाहिजे, परंतु तो खरा नाही असं लक्षात ठेवलं पाहिजे बरं का. अहंकार जर घेतलं नाही तर व्यवहारातलं कोणतंच काम होणार नाही. पण अहंकार ठेवावा लागतो. पण हा अहंकार मी उसना धारण केलेला हा खोटा आहे, देहा संबंधी आहे असा मात्र निश्चय असला पाहिजे. बऱ्याच वेळेला मनुष्य अहंकाराचा आनंद घेतो आणि त्याला वाटतं मी देवाचाच आनंद घेतोय. देवळात दर्शनाला गेला तरी सुद्धा बघा तुम्ही, मनुष्य लाईनीने कधी दर्शनाला जाणार नाही. कुठून तरी चोर दरवाजाने कसा बसा घुसणार, कसं बसं देवाचं दर्शन करणार. बाहेर आल्यावर लोकांना म्हणा आपलं झालं बरं का, आपलं झालं बरं का. त्याला झालेला आनंद देवाच्या दर्शनाचा कमी, माझं झालं आणि यांचं अजून झालं नाही याचं जास्त असतं. अहंकाराच्या आनंदाला मनुष्य परमार्थाचा आनंद कधी कधी समजत असतो. हो, चला येता का भजनाला? भजनाला काय यायचं आहे? आम्ही का लावलो, आम्हाला कुठं म्हणायला दिलं? याचा अर्थ भजनाचा आनंद घेतला नाही, म्हणण्याचा आनंद घेतला. तुम्ही म्हणाल भजनाचं सांगितलं आणि कीर्तन करायचं ते सांगतो. कसं काय झालं कीर्तन? एक नंबर झालं म्हटलं की आनंद वाटतोय. समजायचा आनंद जो घेतला कीर्तनाचा नाही घेतला, अहंकाराचा घेतला. भगवंतांनी 14व्या अध्यायामध्ये सत्वगुणाचा पास सांगितलाय. फार सुंदर ओवी ज्ञान भगवंताने. भगवान म्हणतात आपणची ज्ञानस्वरूप आहे, हे गेले तयाचे दुःख न वाहे, विषय ज्ञाने होय गगना एवढा. तू स्वतः ज्ञानस्वरूप असताना मी ज्ञानी झालो म्हणतो, मी ब्रह्म आहे म्हणतो, हा सुद्धा अहंकार आहे. विठ्ठल विठ्ठल. जीव सुखरूप आहे आणि सुखरूप असलेला जीव मी सुखी आहे असं म्हणतो, हा सुद्धा अहंकार आहे. सुख त्या ठिकाणी आपल्याला सुखरूप व्हायचंय, सुखी नाही व्हायचं. आमचे गुरुवारी सांगत असतात सुखरूप असलेल्या जीवाला सुखी व्हावं असं वाटतं ना, हेच त्याच्या दुःखाचं कारण आहे. हा सूक्ष्म अहंकार आहे. मला आनंदी व्हायचंय, आनंदी व्हायचं नाही, तो आनंदरूप आहे, जाणायचंय, लक्षात ठेवा. म्हणून जिंकावा संसार. आणि हा अहंकार जिंकण्याकरता काय करायचंय? शेवटच्या चरणात सांगितलं. हो, देवाला भावाने धरायचंय, प्रेमाने धरायचंय. देवाला धरलं एकदा आपण, नामस्मरण करू लागलो, चिंतन करू लागलो की मग तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. देव सगळं बघून घेतो. आपोआप देव ज्ञान देईल कोणत्या ना कोणत्या माध्यमातून. आणि मग जीव अहंकार गेला की भगवत स्वरूप होतो आणि अशा जीवाची कीर्ती होते. आज त्या ठिकाणी इतके वर्ष झाले आपण नारायण महाराज, संत नारायणगिरी महाराजांचा उत्सव साजरा करतो, संत गंगागिरी महाराजांचं स्मरण करतोय. काय कारण आहे सांगा? त्यांनी आपल्या जीवनामध्ये जी काही कीर्ती केली, चांगलं कार्य केलेलं आहे. किती जगला याला महत्त्व नाही, कशी जगले याला महत्त्व आहे. तुका म्हणे एका मरणीची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. म्हणून मनुष्याने आपल्या जीवनामध्ये चांगली कीर्ती राहील असं काहीतरी केलं पाहिजे. तुका म्हणे ज्यावे सत्कीर्तीने बरवे, येर कायती बापुडी कीर अहंकाराची घोडी. तुकाराम महाराज म्हणतात बाकीची सगळी बापुडी लोक आहेत. एवढा मोठा रावण होता, कोणी रावणाचं नाव ठेवतं का? आता कोणी हिरण्यकश्यपूचं नाव ठेवतं का? का? अहंकारी होता, लक्षात ठेवा. आणि जे साधू संत होऊन गेले, उभारीला ध्वज तीही लोकावरी, ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची. म्हणून आपण हा जो उत्सव साजरा करतोय, ज्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ करतोय, हा सगळा अभंग त्यांना आपल्याला लावता येतो. त्यांनी आपल्या जीवनामध्ये संसार जिंकला होता. कुठल्याही प्रकारचा अभिमान त्यांच्या जीवनामध्ये नव्हता. संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढत हा पुण्य धर्म केला, हरिभजन हे धवळीले जग. आज आपल्याला हे सगळी क्रांती पाहायला मिळते या परिसरामध्ये. परमार्थ वाढलेला दिसतो. त्याला कारण जर काय असतील तर संत नारायणगिरी बाबा आहेत, संत गंगागिरी महाराज आहेत. आणि म्हणून त्यांनी आपल्या जीवनात देवाला भावाने धरलेलं होतं. शेवटच्या कालावधीमध्ये मला काही कीर्तन ऐकायला मिळाली बरं का. तेव्हा ते असे हातवर धरून कीर्तन करायचे. एक काल्याचं कीर्तन मी त्यांचं ऐकलं होतं. असे हात धरायचे, असे डोलत डोलत कीर्तन करायचे. कारण जिवंत असताना ते भगवत स्वरूप झालेले होते. म्हणून आजही आपण त्यांची कीर्ती, त्यांचं नाव घेतो.
आणि त्यांचं नाव घेण्यातच आपल्याला पुण्य आहे, म्हणून आपण त्यांचं नाव नेहमी घ्यायचं. ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय